शासकीय विश्रामगृह येथे त्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी संजयजी शिरसाट आले होते. त्यांना आम्ही सर्व जे काही लॉंग मार्च चालू आहे बीड ते मंत्रालय, त्यामध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांना आम्ही मागणी केली. तर त्यांनी आपल्या माध्यमातून असं जाहीर केलं की जोपर्यंत 2026 ची जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही ते काय लागू करणार नाही. तर आम्ही सर्वांनी विनंती केली की त्यांना जे काय आमचा लॉंग मार्च चालू आहे त्यासाठी पण तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी करावा अशी सर्वांच्या वतीने विनंती केलेली आहे. आता आम्ही जे काही लॉंग मार्चचे तिथलचे शिंगारे असतील व त्यांच्याबरोबर जे काही सर्व टीम आहे त्यांच्यावर एक चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. पण त्यामध्ये 15 तारखेला ते अहिल्यानगरमध्ये येणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सर्वांनी सायंकाळी 6 वाजता चांदणी चौक येथे जमावं. आपण त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करू व या ठिकाणी सभा होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने महिला पुरुष सर्वांनी उपस्थित राहावं एवढं सांगतो. जय भीम. उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीड ते मुंबई हा जो लॉंग मार्च चालू आहे तो 15 तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये दाखल होणार आहे. आमच्या या लॉंग मार्चच्या स्वागतासाठी आणि नियोजनासाठी जी समिती बनवली त्या समितीचे अध्यक्ष नगरसेवक श्री सुरेश भाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते आहे. त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते, उदाहरणार्थ याच्यामध्ये सुमित भाई गायकवाड, प्राध्यापक निवृत्ती आरू, प्राध्यापक पवळे साहेब, सर्व माणसं या समितीमध्ये काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने या उपवर्गीकरणाला या सर्व समाजाचा, आंबेडकरी समाजाचा विरोध आहे. आज योगायोगानं या ठिकाणी महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री या ठिकाणी आले असताना त्यांनी देखील त्यांची जी भूमिका आहे ती विशद त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, बोलण्यामध्ये विशद केलेली आहे. 2026 ची जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यावरची अंमलबजावणी थांबवावी अशा पद्धतीची शासनाची देखील भूमिका आहे. त्याचबरोबर 1 लाख लोकांनी किमान यावर हरकती घेतलेल्या आहेत. त्या हरकती समजावून घेऊन त्यांना प्रत्येकाचं म्हणणं सादर केलेलं आहे. त्याच्या संबंधामध्ये एक निर्णायक भूमिका घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे काही तातडीने लागू होईल अशी काही परिस्थिती नाही. आणि म्हणून राज्य सरकार देखील त्याच्याबाबत सर्व अभ्यास करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे हे त्यांनी त्यांच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे.